तर तिकडे कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांना एक मोठा धक्का बसलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माजी खासदार संजय मंडलिक आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शीतल फराकटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली नसल्याने शीतल फराकटे या नाराज होत्या। आपल्या सगळ्यांचे लाडके नेते ज्यांना लोकनेते म्हणून आपण संबोधतो ते आपले नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या घरानं बरेच वर्ष काम केलं। त्यानंतरचा बराचसा काळ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याबरोबर काम केलं। पण ही चक्र जसं गोल असतंय तसं फिरून जसं आपण घरी परततो त्या पद्धतीनं परत फिरून आम्ही या घरामध्ये आलो। विकासात्मक धोरण घेऊन जाण्यासाठी तुम्ही जी वीरेंद्र दादा मला संधी दिली त्या संधीचे 100% सोनं करेन एवढी मी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।